रामराम मंडळीनो. तर विषय असा, दसऱ्याच्या दिवशी आम्ही दुपारच्या जेवण आटपलाव आणि माझं संध्याकाळी अचानक प्लॅन झालो की तळजाई देवीच्या मंदिरात जायचो. तर आम्ही निघालो जाऊसाठी आणि पोचलो पण मंदिराच्या पायथ्याशी. तर हे बघा किती गर्दी आहे ती भाविक भक्तांची. नवरात्रीचे दिवस चालू होते हो आणि तळजाई देवी हा देवस्थान जागृत देवस्थानापैकी या का आणि पुण्यातल्या कित्येक लोकांची कुलदैवत पण ही देवी ह्या. त्याच्यामुळे भाविक भक्तांची गर्दी तर असणारच आणि त्यात होतो दसऱ्याचा दिवस, मग तर काय सांगूकच नको. सगळ्यांका सुट्टी होतीच आणि लाचो दिवस असल्यामुळे गर्दी तर अफाट होती. मग काय आम्ही पण लाईनीतच उभे राहिलो आणि दर्शन घेण्यासाठी दर्शन घेतलं. पुणे हा शिक्षणाचा माहेरघर हाच, पण त्याचबरोबर ते का संस्कृतीचं वारसो पण हा. तर अशी पुण्यात खूप सारी मंदिरं आहेत आणि ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ती मी तुमका एका व्हिडिओत दाखवीनच जसं जसं जाईन तेव्हा थंय. तर आणि हय बघा, जसजशी लाईन पुढे सरकत होती ना, तसं आमका मंदिराचं दृश्य एकदम जवळनं बघू भेटत होता. आणि हय बघा, मोठे मोठे असे घंटे लावलेले होते आणि त्रिशूळा पण होती. त्याच्यावर तुमका समजत असतात की किती जुना मंदिर आता. आणि हय होम हवन पण चालू होते बाजूकच. जवळजवळ पेशवेकालीन मंदिर असतात या. तर हय बघा मंडळीनं, तुम्ही पुणेरी पाट्या ह्या तर ऐकला असालच, आज प्रत्यक्ष अनुभवा. तर हय चांगली पाटी लिहिली होती की मंदिरात प्रवेश करताना तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून येऊ नये. पाटी वाचून मला प्राऊड फील झाला की आपण खय जातो, कोणत्या ठिकाणी जातो, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाताना आणि त्यातल्या त्यात मंदिरात, तर आपण नक्कीच अंगभर नीटनेटके आणि पुरेसेच कपडे घालून जाव खवा. ह्या आपल्या सगळ्यांना कळू कवा. तर पाटी वाचून झाला तर मी पुढे गेले आणि लाईनीतनं चेंगराचेंगरी करीतच पुढे सरकले, कारण गर्दी अफाटच होती. आणि देवीचं दर्शन घेतले, डोका टेकले आणि ते गाणं सांगितले माझा. आणि देविका सोना पण व्हावलंय, कारण दसरं होतो तेव्हा सोना देवकच हवा, तरच आपल्याला पण सोना भेटतात. म्हणजेच देवीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहात. तर दर्शन घेऊन झाल्यावरती वरती गेलंय, काय चालू होतं बघू. तर हय चालू होता परडी भरण्याचा कार्यक्रम. म्हणजे देविका परडी भरली जाता पिठाचा आणि काय काय केला नाही होता. मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे, म्हणून वरती गेले होते कुतूहलान बघूसाठी. तर हे सगळे बायका वगैरे परडी भरत होते. त्याच्यानंतर मी खाली गेले आणि थोडीशी मज्जा मस्ती केलं आहे आणि थैना मग निघाला खालच्या दिशेने जाऊ का. आणि दसऱ्या दिवशी जत्रा भरलेली होती, म्हणजे जसं आपल्या गावात असतं ना जत्रा, तशीच सगळी पाळणी मिळी लावलेली होती. सगळं बघून आणि फिरून झाल्यावर म्हटला जाता आता आपण पण वाईच लहान होऊया आणि गेम खेळूया. तर ह्या एका गेमच्या स्टॉलच्यातही गेलाय आणि ह्यो गेम तर तुमका माहिती असतात, रिंग टाकल्यावर पैसे गावतात, पण ती रिंग बरोबर ते पैशाच्या ह्याच्यात बसो कवी. तर म्हटलं चांगलं मोठं डल्लो मारीन, पण जळला झाला काय एका पण पैशाच्या ह्याच्यात माझी रिंग काय अडकली नाही. आणि अशा प्रकारे 50 रुपये पाण्यात घातले आणि वाटेक लागले घरच्या दिशेने.